नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला चैत्र नवरात्री असे म्हणतात. यावर्षी चैत्र नवरात्री कधी साजरी होणार आहे आणि या दिवसामध्ये कोणती कामे करू नये, चला जाणून घेऊया. हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीच्या सणाला दुर्गा मातेच्या पूजेला विशेष महत्त्व मानले जाते. दुर्गा देवीच्या विशेष उपासनेसाठी देशभरात चैत्र नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि 9 दिवस उपास केला जातो. वर्षभरात एकूण 4 नवरात्र असतात, त्यापैकी चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा देवीची 9 दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. यावर्षी चैत्र महिन्यातील नवरात्र मंगळवार 9 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. चैत्र महिन्यातील ही नवरात्र 9 दिवस चालणार आहे. चैत्र नवरात्रीच्या दिवशी सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि संकटांपासून मुक्तीसाठी दुर्गा देवीची पूजा करतात. मान्यतेनुसार ही पूजा जितक्या भक्तिभावाने केली जाते तितक्या लवकर पूजेचे फळ प्राप्त होते आणि लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीमध्ये भक्तिभावाने लोक देवीची पूजा आणि उपास करतात. मात्र याच दरम्यान त्यांच्या हातातून अशा काही चुका होतात की त्यांनी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींवर पाणीच फिरते. धार्मिक मान्यतेनुसार अशा कृतीमुळे घरात दारिद्र्य आणि कलह निर्माण होऊ शकतो. या गोष्टी नेमक्या कोणत्या त्याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात दान हे पवित्र कार्य मानले जाते. यामुळेच दान धर्म करताना अजिबात विचार करू नका. देणगी देण्यास कधीही मागे हटू नका. नवरात्रीच्या काळात घरी आलेल्या साधूला रिकाम्या हाताने परत कधीही जाऊ देऊ नका. काही लोक दान देण्याचे टाळतात आणि ते घरी आलेल्या साधूंना हाकलून लावतात. असे म्हटले जाते की यामुळे दुर्गा देवी नाराज होऊ शकते. असे मानले जाते की कधीकधी भिक्षूंच्या रूपातील देवही तुमच्या घरी येऊ शकतात. नवरात्रीमध्ये चमड्याच्या वस्तू जसे की बेल्ट, पर्स, शूज आणि जॅकेट वापरू नये. चमडे प्राण्यांच्या कातडीपासून बनवले जाते आणि त्यामुळे नवरात्रीच्या काळात ते घालणे अशुभ मानले जाते. त्याऐवजी तुम्ही इतर पर्याय वापरू शकता. मात्र काही लोक हे माहीत असूनही त्यांचा वापर करण्याची चूक करतात. शक्यतो नवरात्रीमध्ये चमड्यांच्या वस्तूंची खरेदीही करू नका. मान्यतेनुसार चैत्र नवरात्रीत केस कापू नये. केस न कापण्यासोबतच या दिवसात नखेही कापू नये. चैत्र नवरात्रीत मुलांचे मुंडन संस्कारही केले जात नाहीत. चैत्र नवरात्रीचे 9 दिवस उशिरा झोपू नये. विशेषतः जे लोक 9 दिवस उपास करतात त्यांनी जास्त वेळ झोपू नये. कुणाबद्दलही वाईट बोलणे या दिवसांमध्ये टाळावे. मुलींचा अपमान करू नये. चमड्यांपासून बनवलेल्या वस्तू घरात किंवा बाहेरही वापरू नये. तसेच काळे कपडे घालणे या दिवसांमध्ये टाळावे. मद्य, तंबाखू, मांसाहार यासारख्या तामसिक गोष्टींचे सेवन करू नये. नवरात्रीच्या 9 दिवसात पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या 9 दिवसात मांसाहार खाऊ नका किंवा घरी आणू नका. नवरात्रीत लसूण कांदा खाण्यासही मनाई आहे. जर तुमच्या घरात कलश स्थापना, अखंड ज्योती असते किंवा देवीचं जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामं सोडू नये. नेहमी घरात कोणी ना कोणी असावं. उपास ठेवणाऱ्यांनी नवरात्री दरम्यान दाढी, केस आणि नखे कापू नये. काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गेची पूजा अर्चना करू नये. त्याऐवजी लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालावे.
या दरम्यान ब्रह्मचर्याचं पालन करावं. विष्णू पुराणानुसार उपास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री दरम्यान दिवसा झोपू नये. नवरात्रीत उपास ठेवणाऱ्या लोकांनी फळे खावी. या दरम्यान 9 दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचं सेवन करू नये. तुम्ही उपास सोडण्यासाठी शिंगाड्याचं पीठ, सेंधं मीठ, बटाटा, मेवा, शेंगदाणे यांचे सेवन करू शकता. उपास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्ग सप्तशतीचं पठण करताना कुणाशी बोलू नये. असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.